आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 किलोचा कुल्फी फालुदा फ्लेवर केक दाखवणार आहे। काल 6-6:30 वाजता एक कस्टमर शॉपवरती आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेससुद्धा आम्ही तुमच्या शॉपमधनं केक नेला होता, खूप छान केक होता आणि आत्ताच्या वेळेस आम्हाला वेगळ्या फ्लेवरचा केक हवा आहे। कुल्फी फालुदा फ्लेवरचा त्यांना 1 किलोचा केक पाहिजे होता। त्यांच्या घरी पाहुणे आले होते आणि त्यांना दुपारीच रिटर्न पुण्याला जायचं होतं, त्यासाठी कस्टमरला सकाळीच केक पाहिजे होता। ते सकाळीच बड्डे सेलिब्रेशन करणार होते, त्यासाठी मी मग संध्याकाळीच 1 किलोचा बेस बेक करून घेतला। त्यानंतर क्रीमने क्रमकोट करून तो मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिला आणि सकाळी लवकर उठून मी केक पूर्ण केला। इथे मी 1 किलो केकसाठी 400 ग्रॅम प्रीमिक्स आणि 350 ग्रॅम क्रीम घेत असते। केकच्या मी 3 लेयर कट करून घेतल्या। शुगर सिरपने केक सोक करून घेतला आणि कुल्फी फालुदा फ्लेवर असल्यामुळे मी इथे कुल्फी फालुदाचं क्रश केकमध्ये वापरलेलं आहे। कुल्फी फालुदा केकसाठी पिंक कलरचं मला जेल हवं होतं, त्यासाठी इथे मी प्लेन न्यूट्रल जेल घेतलेलं आहे। पायपिंग बॅगमध्ये न्यूट्रल जेल घेऊन त्यामध्ये मी पिंक कलर टाकून जेल पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पिंक कलरचं मी कुल्फी फालुदासाठी जेल तयार केलेलं आहे। मी या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्याकडे जर जेल नसेल तर तुम्ही प्लेन न्यूट्रल जेल वापरून त्यात तुम्हाला हवा तसा कलर मिक्स करून जेल तयार करू शकता। शक्यतो मी कस्टमरला फ्रेशच केक देत असते, पण यांना सकाळी जरा जास्तच लवकर पाहिजे होता, त्यामुळे मी आदल्या दिवशीच केक क्रमकोट करून घेतलेला होता। म्हणजे कसं सकाळीच लवकर फिनिशिंग करून त्यांना त्यांच्या टायमिंगपर्यंत मला देता येईल। इथे मी छान असं जेल तयार करून घेतलेलं आहे आणि मी ते पूर्ण असं केकवरती स्प्रेड करणार आहे। केकला मी व्यवस्थित अशी आधीच फिनिशिंगसुद्धा तयार करून घेतली होती। आता हे जेल मी आपल्या केकवरती स्प्रेड करून व्यवस्थित असा केक मी कवर करून घेणार आहे। कुल्फी फालुदा केकच्या शक्यतो जास्त ऑर्डर नसतात, त्यामुळे मी ते जेल नाही आणून ठेवत, आलीच तर मग मी प्लेन न्यूट्रल जेल वापरून केक तयार करून देते। किंवा तुम्हाला जर केकवरती जेल नको असेल तर तुम्ही क्रीममध्ये थोडासा पिंक कलर टाकून क्रीमसुद्धा पिंक कलरची करून केक तयार करू शकता, त्यामुळे पूर्ण केक हा पिंक कलरचा तयार होतो। न्यूट्रल जेलने पूर्ण केक कवर केल्यानंतर मी डिझाईनसाठी नूरचं N1 नोझल वापरलेलं आहे। केकवर 2-3 फुलं काढून त्यावर चेरी ठेवलेली आहे आणि चॉकलेटचे काही गार्निशिंग लावून केक कंप्लीट केलेला आहे। आजचा केक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।